DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। चांदवड तालुक्यातील राहुळ घाटामध्ये शुक्रवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास 7 ते 8 वाहनांमध्ये झालेल्या विचित्र भीषण अपघातात एक महिला ठार तर 17 जण जखमी झाल्याची घटना घडली। यातील 5 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना नाशिक येथे उपचारार्थ हलवण्यात आले। अपघातानंतर राहुळ घाटामध्ये वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। चांदवड तालुक्यातील राहुळ घाटामध्ये मुंबई आग्रा महामार्गावर शुक्रवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास कंटेनर, 2 ट्रक, 2 ते 3 कार अशा एकूण 6 ते 7 वाहनं एकमेकांवर आदळून हा अपघात झाला। या अपघातामध्ये उषा मोहन देवरे वय 45 या महिलेचा मृत्यू झाला, तर अभिमान त्र्यंबक देवरे, मीराबाई महादू पवार, सार्थक योगेश पाटील, शीतल सूरज चव्हाण, रोशनी बापू महाले, ज्योत्स्ना तेजस महाले, बापू मानसिंग महाले, जिजाबाई भिला देवरे हे गंभीर जखमी झाले आहेत। तर तेजस बापू महाले, तन्वीर आणि शेख, आफरीन तन्वीर शेख, सोनाली योगेश पाटील, बळीराम त्र्यंबक देवरे, याना तन्वीर शेख, रोहेमा तन्वीर शेख, आरवा तन्वीर शेख, रेणुका योगेश पाटील हे जखमी झाले आहेत। अपघाताची माहिती मिळताच चांदवड टोल नाक्यावरील अपघात विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केलं। यावेळी जखमींना तातडीनं रुग्णवाहिकेतून चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या ठिकाणी प्राथमिक उपचार करून गंभीर जखमींना नाशिक या ठिकाणी हलवण्यात आले। अपघातानंतर चांदवड उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी नातलगांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती। तर या अपघातामुळे संपूर्ण चांदवड तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट, DNA नाशिक न्यूज, चांदवड।